नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि ही माहिती असणार आहे ताईंनो. अंगणवाडी सेविकेतून मुख्य सेविका होण्याची जी पदभरती आहे, अंतर्गत पदभरती, त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका पदांची अजून बघा, अगोदरच अंगणवाडी सेविकांची जी मुख्य सेविकेंची भरती आहे ती काही कारणास्तव रखडलेली आहे आणि अजून त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेले आहे. अंगणवाडी सेविकांची जी अंतर्गत पदभरती आहे त्याच्यामध्ये आता जिल्हा परिषदेकडील महिला परिचारक वर्ग 4 मधील कर्मचारी यांना अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षेसाठी 25% पदोन्नतीमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा असं महत्त्वपूर्ण 2 परिपत्रक आपल्या समोर आलेले आहेत. नक्की याचा अंगणवाड्यांवर काय परिणाम होणार, अंगणवाडी सेविका मदतनीसांवर याचा काय परिणाम होणार, कशा पद्धतीने हे लागू होणार, हे सर्व सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त महिलांपर्यंत, जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत, मदतनीसताईपर्यंत, संघटनेच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. ताईंनो, इथं आपला हक्क आहे. आपला हक्क इथं हिरावला जात आहे असं मला तरी वाटतंय. तरी तुम्हाला काय वाटतंय हे देखील नक्कीच कमेंट करून कळवा. अंगणवाडी मुख्य सेविका जे अंतर्गत पदभरती आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेंनाच फक्त आतापर्यंत घेतलं जात होतं, परंतु आता हे नवीन मागणी आणि नवीन परिपत्रक आलं. या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेकडील ज्या महिला परिचारक गट 4 मधील ज्या कर्मचारी आहेत त्यांना देखील या पदोन्नतीच्या कोट्यामधील 25% बघा 25% प्रमाणात पदोन्नती देण्यासाठी त्यांनी सूचना जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांनी परिपत्रक काढलेले आहे. मागणीचं सुद्धा परिपत्रक आहे, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. संघटनेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकताय. 12 जून 2026 महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडून आलेले हे पत्र आहे. तर बघा, हे पत्र कोणी काढलेलं आहे? उपसचिव महाराष्ट्र शासन ग्राम विकासचे जे उपसचिव आहेत हेमंत डांगे सर यांनी हे काढलेलं परिपत्रक आहे. विषय बघा यांचा काय आहे. जिल्हा परिषदेकडील महिला परिचर वर्ग 4 कर्मचारी यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्ग 3 या पदावर 25% प्रमाणात पदोन्नती समावेश करण्याबाबतची त्यांनी मागणी केलेली आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. उपरोक्त वरील विषयावरील संदर्भातील निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेतील महिला परिचर वर्ग 4 कर्मचारी यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्ग 3 या पदावर 25% पदोन्नतीची पदे राखीव ठेवण्याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेकडील परिचर गट ड या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबतची बाब आपल्या अखत्यारीत आहे. तथापि सदर बाब धोरणात्मक असल्याने जिल्हा परिषदेकडील महिला परिचर वर्ग 4 कर्मचारी यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्ग 3 या पदावर पदोन्नतीसाठी 25% पदे राखीव ठेवण्याबाबतच्या मागणीबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय मत शासनास कळवण्यात यावे ही विनंती करण्यात आली आहे. दुसरे एक पत्र आपण जाणून घेऊया. तर बघा, याच मागणी संदर्भात अजून एक पत्र आपल्या समोर आलेलं आहे. हे पत्र बघा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना यांनी काढलेलं आहे. यांची देखील मागणी काय आहे ताईंनो? इथं आपला हक्क हिरावून घेतल्यासारखं झालेलं आहे. आज ज्या मदतनीस आहेत त्या उद्या सेविका होणार आणि सेविका झाल्यानंतर, सेविका या पदावर 10 वर्ष झाल्यानंतर त्यांना पुन्हा मुख्य सेविका होण्याची संधी भेटणार. परंतु जर या पद्धतीने जर हळूहळू जर त्यांच्यामध्ये जर इतर कर्मचाऱ्यांचा समावेश जर करत गेलं तर नक्कीच इथं आपलं नुकसान होणार आहे. एक अंगणवाडी कर्मचारी, एक अंगणवाडी सेविका म्हणून माझी तर ही महत्त्वाची भूमिका आहे की याच्यामध्ये कोणालाही म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी हे राखीव पद आहे, सेविकांसाठीच राहावं अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. हे बघा, लेटर कधीचं आहे? 18/6/2026 आहे. प्रति बघा, माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब, ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई. तर बघा त्यांचा विषय काय आहे. जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, पशुधन पर्यवेक्षक इत्यादी पदांवर पदोन्नतीसाठी समावेशनासाठी 25% राखीव जागांमध्ये समाविष्ट करण्याबाबत. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे.
उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार जिल्हा परिषदेतील महिला परिचर वर्ग 4 कर्मचाऱ्यांना अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्ग 3 या पदावर 25% प्रमाणात पदोन्नती समावेशनाची पात्रता देण्याबाबत शासन स्तरावर सुरू आहे. आम्ही याबद्दल कृतज्ञ आहोत. या अनुषंगाने न्याय व कर्मचाऱ्यांची पात्रता विचारात घेता आम्ही खालील 2 महत्त्वाच्या बाबी निदर्शनात आणू इच्छितो. 1 नंबरचं बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत जिल्हा परिषदांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक पदावर अनेक कर्मचारी 15 ते 20 वर्षापेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहेत. त्यांना मूळ परिचर पदावर 10 ते 15 वर्ष काम केलेलं आहे. मात्र ज्या काळात ते सेवा बजावत होते त्या काळात या पदावर पदोन्नतीची कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याने अनेक अनुभवी कर्मचारी या संधीपासून वंचित राहिलेले आहेत. सध्या केवळ परिचर वर्ग 4 मधून पदोन्नतीचा मार्ग विचाराधीन आहे. त्यामुळे अंगणवाडी पर्यवेक्षिका 3 वर्ग 3 साठी राखीव 25% जागांमध्ये परिचर वर्गासोबत विहित पात्रता धारण करणाऱ्या कनिष्ठ वरिष्ठ सहाय्यकांना संवर्गातील कर्मचाऱ्यांनाही पात्र ठरवून त्यांना समान संधी देण्यात यावी. पुढे 2 नंबरचं बघा त्यांनी काय म्हटलेले आहे. आरोग्य सेवक पुरुष, पशुधन पर्यवेक्षक इत्यादी बाबत यापूर्वी शासनाने परिचर वर्ग 4 या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक पदावर पदोन्नती समावेशनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तथापि परिचर पदावर 10 ते 15 वर्ष पूर्ण करून नंतर कनिष्ठ सहाय्यक झालेल्या कर्मचाऱ्यांना सर्व निकष पात्रता पूर्ण करूनही त्या कालावधीत नियमांमुळे पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले. त्याचप्रमाणे अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक व इतर गट क संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक व तांत्रिक पात्रता अनेक कनिष्ठ वरिष्ठ सहाय्यकाकडे उपलब्ध आहे. तर त्यांनी विनंती बघा काय केलेली आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, पशुधन पर्यवेक्षक व तत्सम गट क पदांसाठी राखीव असलेल्या 25% पदोन्नतीच्या जागांसाठी केवळ परिचर वर्ग 4 न ठेवता कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक संवर्गातील विहित शैक्षणिक पात्रता व सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पात्र समजण्यात यावे. या निर्णयामुळे वरिष्ठता, अनुभवता व पात्रता या सर्वच बाबींना न्याय मिळेल. तसेच दीर्घसेवेचाही कर्मचाऱ्यांमधील असंतोष दूर होईल व त्यांना न्याय मिळेल. कृपया आपल्या स्तरावरून या न्याय मागणीचा सकारात्मक व तातडीने विचार व्हावा. आम्ही लवकरच शासन निर्णय निर्गमित करून सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळवावे ही विनंती. आपले विश्वासू बघा यांनी या पद्धतीने माहिती पाठवलेली आहे. ताईंनो, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जर आपल्या अंगणवाडी बघा अंगणवाडी सेविकेतून मुख्य सेविका पदभरती कशा पद्धतीने केली जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे अंगणवाडी मुख्य सेविकेंची पदे आहेत, समजा 10 जर म्हणजे 20 पदे जर भरायची असतील तर 10 पदे ही अंतर्गत भरली जातात आणि 10 ही सरळ सेवेने किंवा बाह्य कोट्यातून भरली जातात. परंतु जर अंतर्गत पदभरतीमध्ये जर 12 समजा अंतर्गत पदभरतीमध्ये 12 अंगणवाडी म्हणजे 12 अंगणवाडी मुख्य सेविका पदांची पदभरती करायची आहे. जर याच्यामध्ये जर या कर्मचाऱ्यांना 25% जर राखीव जागा जर ठेवली तर 12मधील 3 पदे ही या संवर्गातील म्हणजे जी जिल्हा परिषदच्या ज्या लिपिक संवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी केली आहे त्यानुसार जर 12 अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जर पदे भरायची असतील तर बघा 12मधील 25% म्हणजे 3 पदे ही या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आणि राहिलेली 9 पदे आहेत ती अंगणवाडी सेविकेतून मुख्य सेविका या पदी परीक्षा घेऊन त्यांची निवड केली जाणार. आता यांनी या पद्धतीने जर प्रत्येक विभाग जर म्हणजे प्रत्येक विभागामध्ये महिला कर्मचारी आहेतच, परंतु प्रत्येक विभाग जर या पद्धतीने जर अंगणवाडी मुख्य सेविकेची पदे ही अंतर्गत कोट्यातून मागत राहिले तर नक्कीच सेविकांना याच्यातून नक्कीच वगळण्यात येईल असं वाटायला लागलं आहे. कारण की ताईंनो, आपला हा हक्क आहे. खूप दिवसांपासून अंगणवाडी सेविकांची अंतर्गत पदभरती ही झालेली नाही. त्यामुळे सेविकेंवर होणारा हा अन्याय आहे, मदतनीस ताईंवर देखील होणारा हा अन्याय आहे. कारण की ज्या मदतनीस ताई आज आहेत त्या उद्याच्या सेविका असणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना मुख्य सेविकेची देखील तयारी करावी लागणार आहे. हा व्हिडिओ ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून योग्य आणि खात्रीशीर माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपल्याकडे जर संघटनेच्या कोणत्या अधिकाऱ्यांचा नंबर असेल तर त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील योग्य माहिती पोहोचेल की नक्कीच काय चाललेलं आहे. ताईंनो, तुम्हाला या मागणी संदर्भात काय वाटतंय हे नक्कीच मला कमेंट करून कळवा. अजूनही तुमच्या अंगणवाडी संदर्भात किंवा पोषण ट्रॅकर संदर्भात काहीही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.